आज वडापाव बनवणार आहे। त्याच्यासाठी बटाटे उकडायला ठेवलेत आणि बटाटे चुलीवर उकडून घेते। हे बघा, बटाटे उकडल्यानंतर का बनवलेला आणि आज वडापाव आज वडापाव बनते। त्याच्यासाठी कांदा कापते। वहिनी कोथिंबीर साफ करते बघा वडापाव बनवण्यासाठी। हिरवी मिरची कट करून घेते। वडापाव बनवण्यासाठी भाजीची तयारी करते। बटाट्याची भाजी बनवून घेते। मोहरी, राई टाकते, जिरा 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 मोहरी, मिरची, कांदा, कढीपत्ता, लसूण, स्वादानुसार मीठ टाकले। कांदा, हिरवी मिरची, राई, जिरा, कढीपत्ता फ्राय करून घेते। तर कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करते। अजून वडापावची भाजी बनते तवरच लाईन लावून बसले वडापाव खाण्यासाठी। मसाला एकजीव झाले। आता हळद टाकणार आणि मग बटाटा मिक्स करणार। हळद, आता बटाटा मिक्स करून घेते। मसाला टाकून झाले सगळं। मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करून घेते। जरा पकड अंदाज झाला मध्ये आहे का बघा। कपडा पोळलं। हे चण्याचे पीठ वड्यासाठी तयार करून घेते। भाजी मिक्स होईपर्यंत चण्याचे पीठ मळून घेतलंय। ह्या पिठामध्ये ओवा, बेकिंग सोडा आणि मीठ तिन्ही टाकून मिक्स करून पीठ तयार केले। 2 लिंबू कापून त्याचा रस मिक्स करते। हे हळूहळू टाकतो। आता लास्टला कोथिंबीर टाकून घेते। भाजी बनवून तयार झाली आहे। हे बघा, वडापावमध्ये जे सुकी चटणी टाकून खातात ते चटणी तयार करते। हे बघा, शेंगदाण्याची चटणी। पण ही चटणी कसं बनवलो, का टाकलो त्याच्यात? तेल, जिरा, लसूण, हळद, मीठ, पिवळी मिरची, शेंगाची ते सगळं कढईमध्ये टाकून तडका मारायचा। त्याला फ्राय करून घेतले। शेंगाचे बी जरा कडक करायचं तेलात। थोडेसे खमंग भाजायचे शेंगदाण्याचे, फ्राय करून घ्यायचं आणि मग थोडंसं मोठं असं। आता वडापाव तळायला घेतले आहे। कढईत तेल टाकले आहे। हे बघा, हे गोल वडे बनवून घेतलेत। आता वडा तळायला चालू केले।
आता तेलामध्ये अजून पातळ करावं लागतं. हे बघा वडा सोडतोय तो तेलामध्ये. पातळ झाले ना, पातळ झाले की ते मी जास्त उचलणार म्हणून वाटलं. हे बघा वडा एकदम मस्त फ्राय होते. हे माय सुट्टी हा येऊ दे. आल्यामन बघण्यावर हे बघा एक साइड फ्राय करून झाले. आता ही दुसरी साइड फ्राय होते. वडे मस्त फ्राय होत आहेत. जरा आटलं. आता मिरची फ्राय करते. ते वल्ले आहेत म्हणून एवढं नाही तुम्हाला. कसं करून देते बसकन मध्ये बुडवा निघाय चाळणीच तू मध्ये. तेल उडतंय मिरच्यांमधून. मिरची पण मस्त फ्राय झाली. ते हाताने फाटलं ते हातात जमत नाही. तू बघ ते एकदम वाईट पाव. पीठ पातळ झाले ते. नाही वडापाव रेडी. वडापाव खायला दिले मी. चुलीवरचा वडापाव. वडापाव टेस्ट करतायत. गरम आहे फुकून खा. कसं झाले वडापाव? तिखट मीठ सगळं आहे. हे बघा वडापाव तयार करून देतात. पाव वर शेंगदाण्याची चटणी. हा वडा. हे हिरवी मिरची. तयार झाली वडापाव. कोण खातंय? कोणात आहे वडापाव? कोणाला द्यायचा आहे? दादा. नंबर लागला वडापावचा. मिरची मस्त बनली. हे चटणी. आज स्पेशल वडापाव बनवले. रेडी झालाय वडापाव. आता खायची तयारी आहे. हे बघा वडापाव.